भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दलाच्या समर्थनार्थ कोरेगाव येथे रविवारी तिरंगा रॅली, माजी सैनिक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचार मंचचे आवाहन. भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ कोरेगाव येथे रविवार दिनांक 11 मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये माजी सैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार महेशदादा शिंदेसाहेब विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे. शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून सकाळी 9:30 वाजता या तिरंगा रॅलीचा प्रारंभ होणार आहे. साखळी पूल, जुना मोटार स्टँड, जुने तहसीलदार कार्यालय मार्गे सुभाषनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीपर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे. आमदार महेश शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, माजी तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह सत्ताधारी आघाडीतील आजी माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, शिवसेना या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये कोरेगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यात शनिवारी तिरंगा रॅली. पालकमंत्री शंभूराज देसाई सातारा येथे नियोजन बैठक. भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करावे अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. तिरंगा रॅलीच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी दुपारी 4 वाजता पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीत, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, माध्यमिक शिक्षण अधिकारी शबनम मुजावर यावेळी उपस्थित होत्या. तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणारी तिरंगा रॅली सकाळी 9 वाजता आयोजित करावी. या तिरंगा रॅलीमध्ये माजी सैनिकांचा मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. त्याचबरोबर तालुक्यातील लोकप्रतिनिधींना संपर्क साधून या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करावे. दिनांक 11 मे रोजी सकाळी 9 वाजता भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ रॅली सकाळी 9 वाजता निघणार आहे. याबाबत जनजागृती करावी. सातारा ही रॅली सकाळी 9 वाजता गांधी मैदान येथून सुरू होईल व पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर तिचा समारोप होईल असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्हा हा सैन्य दलाच्या पाठीशी असल्याचे दाखवून देण्यासाठी या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही मंत्री देसाई यांनी केले आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुका ताकदीने लढवा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. फलटण येथे भेटीत साधला संवाद. सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. राज्यामध्ये सत्तेत असलेले महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार नाही. हे सरकार जनतेची दिशाभूल करत असून सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका ताकदीने लढवा असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीला शनिवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी संवाद साधताना सपकाळ बोलत होते. पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, शहराध्यक्ष पंकज पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा यथोचित सन्मान केला. सपकाळ पुढे म्हणाले की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख संपूर्ण देशामध्ये आहे. सातारा जिल्हा चव्हाण साहेबांच्या विचारावर मार्गक्रमण करणारा जिल्हा असून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे विचार हे सर्वसामान्य घरामध्ये पोहोचलेले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगामी काळामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या योजनांचा पर्दाफाश करावा असे आवाहन त्यांनी केले. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर वाहतूक संस्थेची निवडणूक बिनविरोध. सभासदांनी व्यक्त केले समाधान.
फलटण येथील श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर वाहतूक सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास बिनविरोध झाली। या निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह 12 संचालकांची निवड ही बिनविरोध करण्यात आली आहे। निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर चेअरमनपदी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी सलीम खान यांची निवड बिनविरोध करण्यात आली। संचालक मंडळामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नितीन रमेशचंद्र भोसले, गणेश प्रभाकर जेबले, अमीर अहमद काझी, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, हिरालाल यशवंत घाडगे, प्रकाश साहेबराव गरुड, मतीन अनवर शेख हे बिनविरोध निवडून आले आहेत। अनुसूचित जाती जमाती या मतदारसंघामधून जॉनी अरविंद पलंगे, इतर मागासवर्ग प्रवर्गातून सलीम खान, महिला राखीव मतदारसंघातून सुशीला मोहन गायकवाड, गायत्री संजय थोरात या निवडून आल्या आहेत। युद्धजन्य परिस्थितीमध्ये अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार, जिल्हाधिकारी संतोष पाटील। सातारा येथे बैठक। भारत पाकिस्तान दरम्यान संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या सायबर सेलने विविध समाज माध्यमांवर लक्ष ठेवावे। कोणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी, असे निर्देश देऊन नागरिकांनी सैनिक किंवा युद्धजन्य परिस्थितीविषयी चित्रीकरण करू नये व ते समाज माध्यमांवर टाकू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे। सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली। यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। संपूर्ण सातारा जिल्ह्यात पोलीस दलाने संवेदनशील ठिकाणी पेट्रोलिंग वाढवावे, जिल्ह्यातील ग्रामसुरक्षा यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी। पोलीस किंवा अतिमहत्वाच्या आस्थापना, शासकीय कार्यालय, महत्वाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद व बेकायदेशीर वाहने पार्किंग होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी। तसेच शासकीय, खाजगी तसेच महत्वाची प्रेक्षणीय व पर्यटन स्थळावरील कार्यान्वित असलेली सीसीटीव्ही फुटेज वेळोवेळी व गरजेनुसार तपासावी। तसेच पोलीस दलाकडील सर्व वाहनावरील ध्वनिवर्धन यंत्र कार्यान्वित करावी। सायरन आवाजाचे प्रात्यक्षिक करून त्याबाबतची माहिती जनतेला द्यावी। असामाजिक तत्त्वे शांतता भंग करण्याची शक्यता लक्षात घेऊन शांतता समितीच्या बैठका घ्याव्यात। माध्यमांनी सामाजिक ऐक्य, सामाजिक शांतता धोक्यात येईल अशा प्रकारच्या कोणत्याही बाबी शहानिशा न करता प्रसारित करू नयेत। अफवा पसरून लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होऊ नये याची पुरेपूर दक्षता घ्यावी। अशा काळात अफवा पसरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले।